मंडळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा काही सांगतात तेव्हा त्यामागे केवळ एक आव्हान नसतं, तर एक मोठी आर्थिक रणनीती देखील असते. सर्वात मोठा प्रश्न ज्याने सामान्यांची झोप उडवली आहे की मोदी पुन्हा लॉकडाऊन लावणार का. पंतप्रधान जेव्हा वर्क फ्रॉम होम करा आणि प्रवास टाळा असं म्हणतात तेव्हा आठवण येते ती 2020च्या त्या भयानक दिवसांची. पण मंडळी, यावेळी परिस्थिती वेगळी आहे. यावेळी लॉकडाऊन विषाणूमुळे नाही, तर डॉलरच्या कमतरतेमुळे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोनं खरेदी करू नका, पेट्रोल वाचवा, वर्क फ्रॉम होम करा, यामागे नेमकी काय गणितं जुळली आहेत? भारत सरकार नेमकं कोणती खेळी खेळतंय हेच आपण आज सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. खरं तर पहिले समजून घ्या की लॉकडाऊन का लागू शकतं. जर कच्च्या तेलाच्या किमती अशाच वाढत राहिल्या आणि भारताचं परकीय चलन साठा संपत आला तर सरकारकडे दोनच पर्याय उरतील. पर्याय एक म्हणजे पेट्रोल डिझेलचे दर 200 किंवा 300 पर्यंत वाढवणे, ज्यामुळे महागाईचा भडका उडेल. आणि पर्याय दुसरा असा आहे की इंधनाचा वापर कमी करण्यासाठी सक्तीचे निर्बंध लावणे, म्हणजेच फ्यूल लॉकडाऊन लावणे. जर लोकांनी स्वतःहून पेट्रोल वाचवलं नाही तर श्रीलंका किंवा पाकिस्तान सारखी परिस्थिती भारतातही येऊ नये म्हणून सरकारला गाड्यांच्या वापरावर, प्रवासावर आणि ऑफिसला जाणाऱ्यांवर निर्बंध लावावेच लागतील. म्हणूनच नरेंद्र मोदींनी सक्ती करण्याऐवजी आता फक्त आव्हानच केले. मोदींनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या असं का म्हटलं? त्याचं साधं गणित आहे की जर देशातील 10 कोटी नोकरदार लोक घरातून कामं करू लागले तर रोजचं लाखो लिटर पेट्रोल आणि डिझेल वाचेल. वाचलेलं इंधन म्हणजे वाचलेला परकीय डॉलर. म्हणजेच हा जो लॉकडाऊन आहे तो कोरोना सारखा घराबाहेर पडण्यावर नसेल, तर तो देशाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी असेल. जेव्हा देशात आर्थिक आणीबाणी येते तेव्हा चलनाची किंमत टिकवण्यासाठी सोन्याचा साठा कामाला येतो. पण भारत सोनं निर्माण करत नाही, आपण ते विकत घेतो दुसऱ्या देशांकडून. जर आपण सोनं विकत घेणं थांबवलं नाही तर देशाची तिजोरी रिकामी होईल आणि अशा वेळी सरकारला इकॉनॉमिक लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय उरणार नाही. जिथे चैनीच्या वस्तूंच्या विक्रीवर बंदी येऊ शकते. पण सोनं खरेदी करू नका, पेट्रोल वाचवा, वर्क फ्रॉम होम करा, यामागे नेमकं गणित काय आहे? तर साध्या सरळ भाषेत समजून घ्या की भारत सरकार नेमकी कोणती खेळी खेळतंय हे आता आपण सविस्तर जाणून घेऊ. की पहिलं म्हणजे डॉलर वाचवा, रुपया वाचवा. सगळ्यात मोठी रणनीती आहे ती म्हणजे परकीय चलन साठा. जसं की मी या पहिलेही बोलले की फॉरेक्स रेव्हेन्यू टिकून ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आणि सोनं का नको? तर सोनं हे भारतात तयार होत नाही. आपण जेव्हा 1 तोळा सोनं खरेदी करतो तेव्हा भारत सरकारला त्या बदल्यात आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर्स मोजावे लागतात. याचा परिणाम असा होतो की जर लोकांनी सोनं खरेदी करणं थांबवलं तर भारताचे अब्जावधी डॉलर्स देशाबाहेर जाणं थांबेल. हाच पैसा सरकारला कच्च्या तेलासाठी म्हणजेच क्रूड ऑइलसाठी वापरता येईल. यामुळे डॉलरची मागणी कमी होईल आणि आपला रुपया घसरण्यापासून वाचेल. फ्यूल इकॉनॉमी आणि महागाईवर नियंत्रण आहे. वर्क फ्रॉम होम देण्यामागे एक सायकोलॉजिकल आणि इकॉनॉमिक रणनीती देखील आहे, ती समजून घ्या. जेव्हा करोडो लोक घरातून कामं करतात तेव्हा वाहतूक कमी होते. वाहतूक कमी झाली की पेट्रोल डिझेलची मागणी घटते. जर मागणी कमी झाली तर सरकारला परदेशातून कमी तेल आयात करावं लागेल. यामुळे देशातलं इंधनाचे दर स्थिर ठेवण्यास मदत होईल. जर तेल महागलं तर भाजीपाल्यापासून ते प्रत्येक वस्तूचे भाव वाढतात. ही महागाई रोखण्यासाठी मोदींनी वर्क फ्रॉम होमचा कार्ड वापरलाय. भारतीयांकडे सोनं म्हणजे संपत्ती आहे, पण अर्थव्यवस्थेसाठी ते डेड इन्व्हेस्टमेंट असं म्हणलं जातं. कारण तुम्ही सोनं घेऊन लॉकरमध्ये ठेवता तेव्हा तो पैसा मार्केटमध्ये फिरत नाही. मोदींना लोकांना हेच सांगायचं आहे की सोन्यात पैसा अडकवण्यापेक्षा तो पैसा इतर उत्पादक कामात किंवा सरकारी योजनांमध्ये गुंतवा किंवा स्वतः जवळ ठेवा, जेणेकरून तो तुम्हाला भविष्यात कामात येईल. अर्थव्यवस्थेला याच्यामुळे गती मिळू शकते. इराण आणि इस्रायल किंवा रशिया युक्रेन युद्धाचा भडका कधीही उडू शकतो. अशा वेळी सप्लाय चेन तुटते. जर उद्या युद्धामुळे तेल येणं बंद झालं तर भारताकडे किमान 3 ते 4 महिने पुरेल इतका साठा असणं गरजेचं आहे. मोदी आतापासूनच जनतेला काटकसरीची सवय लावत आहेत, जेणेकरून भविष्यात अचानक संकट आलं तर देश कोलमडणार नाही. तुम्ही म्हणाल, पण आमचं लग्न आहे, आमच्या घरात लग्न आहे, सण आहे, मग आम्ही सोनं का खरेदी करू नये? सरकारने बंदी घातली आहे का? तर असं बिलकुलच नाहीये. सरकारने बंदी घातलेली नाहीये, पण सरकारने इम्पोर्ट ड्युटी म्हणजेच ज्याला आपण आयात शुल्क म्हणतो ते वाढवलेली असू शकते किंवा भविष्यात वाढवू शकते. जर तुम्ही या काळात सोनं खरेदी केलं तर तुमच्या पैशांचा फायदा देशाला होण्याऐवजी देशाची आयात करणाऱ्या परकीय कंपन्यांना होईल. देशाची करंट अकाउंट डेफिशिट म्हणजे ज्याला आपण वापरी तूट म्हणतो ती वाढेल, ज्यामुळे तुमच्या खिशातील रुपयाची किंमत अजून जास्त कमी होईल.
तर मंडळी, पंतप्रधान मोदींच्या या आव्हानामागे केवळ काटकसर नाही, तर देशाला आर्थिक दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी ही एक मोठी प्रिइमेटिव्ह स्ट्रॅटेजी आहे. आपण सोनं खरेदी टाळून आणि इंधन वाचून केवळ स्वतःचे पैसे वाचवत नाही आहोत, तर भारताला जागतिक महासत्तेच्या शर्यतीत टिकून ठेवण्यासाठी मदत देखील करत आहोत. शेवटी लॉकडाऊन लागणार की नाही हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. जर आपण पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद दिला, इंधन वाचवलं आणि सोन्याची हाव थोडी कमी केली, तर भारत या जागतिक युद्धाच्या तडाख्यातून सुखरूप बाहेर पडेल. अन्यथा भविष्यात पुन्हा एकदा रस्ते ओस पडलेले पाहायला मिळतील. यावेळी विषाणूमुळे नाही, तर रिकाम्या टाक्यामुळे आणि रिकाम्या खिशामुळे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? देशहितासाठी आपण 1 वर्ष सोनं खरेदी करणं टाळू शकतो का? की यामुळे सोन्याच्या वापरावर आणि अर्थव्यवस्थेवर वेगळा परिणाम होईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.